पापी आहे मा, तू स्वार्थी आहे, माझी गादी घेतलीस मा तू मला, लक्षात ठेव मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही आणि मी तुला कधी नाव कधी तुझं घेणार नाही. भरत निर्णय घेतो, ही गादी माझ्या दादा. याला एक विचार म्हणतो. का सांगतो मी या कथा? का सीतेची रामाची कथा सांगतोय? माझी जातीचे एक विचार आहे याच्यात, जात नाही, माझ्या विचाराचा, नवरा ज्या विचाराचा त्याच विचाराची जानकी आहे. माझी जातीचे. पुढचा ऐका आता. आणि भरतानं गादी बांधली, सिंहासन गादीमध्ये टाकली, राज्याभिषेकाची सामुग्री घेतली आणि सगळी सामुग्री घेऊन अरण्यात. नाही तर आमचा भाऊ नदी कोण वाटणी घेतो, डोंगराकडली भावाला देतो, लातूरचा बंगला त्याला घेतो, दर्जी बोरगावचं पडलेलं घर भावाच्या बांधून आणला पाहिजे. काय भाऊ मान. अरे रे, नुसतं रामायण ऐकता, कीर्तन ऐकता, कथा ऐकता, जे करायचं तेच करतात. त्याच्यासाठी नाही कथा, त्याच्यासाठी नाही कीर्तन, शिकण्यासाठी आहे. एवढा खर्च करता, एवढे सुंदर कीर्तनकार आणता. माझं वाक्य घरी घेऊन जा. विनंती असेल, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने, भैया को मनाने, भैया को मनाने, राजा को मनाने, वियोगी चला रे प्रभु दर्शन पा. काय गोड वर्णन केलंय. राजा का अधिकार राजा को लूटा, भरत चला रे प्रभु दर्शन पान. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने, राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के, वियोगी चला रे प्रभु दर्शन पान. भरत चला रे अपने भैया को मना. गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. मला माफ करा म्हणायचं. बघा ना, ज्याची चुकी नाही तो माफी मागतो. मला माफ करा म्हणायचं. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमची आहे, तुम्हाला घ्या, तुम्हाला घ्या सारखं म्हणायचं. रामचंद्राने त्याच्या गळ्यामध्ये मिठी मारली, त्याला जवळ घेतलं. फार 2-3 तास लागतील बघा सांगायला. तो भरत रडायला लागला आणि रडणाऱ्या भरताला प्रभू रामचंद्र सांगायला लागले, भरत असं रडू नको. हे जे आमचा दादा आहे ना, हे मगाशी मी आलो ना, माझ्या गळ्यातच पडला. आणि गळ्यात पडून मला म्हटलं, महाराज तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय मी झोपत नाही. म्हटलं तुमचं युट्यूबला एक कीर्तन ऐकतो, तुमचं रामायण ऐकतो, मगच मला झोप लागते. ते मोबाईल हातात घेतलं त्यानं. ऐका, त्याला खूप आवडते आणि सगळ्यालाच आवडते. त्या रामायणातलं गीत, रामायणातलं पद आहे महाराज, फार सुंदर आहे, फार शिकण्यासाठी आहे. त्या गीत रामायणात वर्णन केलंय. राम प्रभू त्या भरताला सांगतात, भरत असं रडू नको, असं दुःख करू नको, मी काय सांगतो ते ऐक. काय ऐकायचं दादा? ऐका ऐका. रामचंद्र त्या भरताला सांगतात, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत असं नाराज होऊ नको, असं दुःखी होऊ नको, असं कष्टी होऊ नको. मी काय सांगतो ते ऐक. माय कैकईना दोषी नव्हे दोषी, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात, खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत असं नाराज होऊ नको, असं दुःख करू नको. 2 गोष्टीतून कोणीही सुटत नाही. तुम्ही पण ऐका, दर्जी बोरगाव, 2 गोष्टीतून कोणी वाचत नाही, 2 गोष्टीतून कोणी सुटत नाही. कोणत्या 2 गोष्टी? ऐका. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे
जीवना एकतर आपण सगळे म्हातारे होणार, सगळे म्हातारे होणार, म्हणून फेअर अँड लवली लावू नका. अय बोरगाव, फेअर अँड लवली लावता? फेअर अँड लवली माझीच बायको लावते, तो तुमचं काय? किती लावली तरी काळ्याचा माणूस गोरा होत नाही. डोक्यातून काढून टाका तुमच्या. फेअर अँड लवली लावून गोरं होत नाही, नाही होत महाराज. आणि फेअर अँड लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. लावून लावून काही गोरं होणार नाही. त्यात गाईची चरबी आहे महाराज, गाईचं मांस आहे त्याच्यात. लावू नका. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही कितीही फेअर अँड लवली लावली तर गोरं होणार नाही. गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजू, 2 किलो बदाम आणा, अमावस्या पोटी रात्री ते भिजू घाला आणि सकाळी सकाळी छटाक बदाम, छटाक काजू रोज खा. तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार. लोक म्हणतात महाराज काजू लय महाग आहे, बदाम लय महाग आहे. काजू बदाम स्वस्त आहेत, फेअर अँड लवली महाग आहे. 140 रुपयाला 30 ग्राम आहे. इथे 140 रुपयाला छटाक सुद्धा नाही. 4000 रुपये किलो, 1 किलो. किलो किलो 4000. 4000त 1 किलो काजू बदाम आरामशीर. काही अडचण नाही. आमचे लोक येडे आहेत, मार फसवले की फसतात. जाहिरातीने काम केलं आपल्या मोबाईलने. इतक्या जाहिराती वाढल्या महाराज. अशी डबरी बाई आहे मोबाईलवर जाहीर करायला. महिने 1.5 करोड जीते म्हणते. रम्मी खेलो, रम्मी खेलो, रम्मी खेलो ना महाराज, रम्मी खेलो ना महाराज. महिने 1.5 करोड जीते. बांधून बाई हाणली पाहिजे, पुढं सापडली पाहिजे. अरे काय येडे आहेत का काय तुम्ही महाराज. असे 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते, येड्या लोकांनी नाही का कापसन म्हणजे रम्मीच खेळले असते ना पोरं. असं रम्मी बिम्मी खेळू नका. हात जोडून विनंती. आमच्या गावात एक पोरगा जंगली रम्मी खेळला, 25 लाख बापाच्या अकाउंटचे घालून बसला. आत्महत्या केली. रम्मी बिम्मी खेळत जाऊ नका. मोबाईलचा नाद जरा कमी करा. मोबाईल मध्येच माणसं महाराज. कीर्तनकार कीर्तनात पाहतोय, गायक गाता गाता पाहतोय. वादक तुम्ही नाही बरं, तुम्ही नाही बरं. वादक 5,000 मांडून पाहतात. तुम्हाला पाहायला भेटायचं युट्यूबला बघा ना तुम्ही. काही काही कीर्तनात, काही काही जेवताना मोबाईल पाहतो. खाली पाहतोच नाही ते. बायकोला राग आला, बायको ताट घेऊन निघून. याला मिळच नाही, याने खाली मातीत हात घातला. 2-4 घास मातीचे तोंडात गेले. मग कळालं मोबाईल. अरे बायको गेली. काय नवल महाराज. मी गेवरायला राहिलाय शहरामध्ये, बीड जिल्ह्यात. आमच्या गेवरात एक घटना घडली. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच घरात गेला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. त्याला वाटलं माझंच घर आहे, तो गेला बुवा. जाऊ दे, त्याचं चुकलं. घरातल्या बाईनं तरी बघायचं. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं. 300 उरले बचत गटाचे, 250 उरले, 225. ती आपली मैत्रिणीला मेसेज टाकीत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. तिला वाटलं नवराचा आला. इकडे बघा, तिनं वर पाहिलंच नाही आणि त्याने खाली पाहिलं नाही. ते सोफ्यावर बसलं, त्याला मिळ नाही. ही सोफ्यावर बसली, हिला मिळ नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. ओरिजिनल. आता खरी गंमत इकडे बघा. ओरिजिनल आलता का बोरगाव, इकडे इकडे बघा. ओरिजिनल जे ओरिजिनल आलता का ओरिजिनल, ते पण मोबाईलच घेत होते. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली. निघाल बाहेर. अरे तुझं घर आहे. काय नवले, काय माणसं आहेत महाराज. अरे इतका आधी नसतो रे महाराज. काय लोक तुम्हाला हसवायचं म्हणत मी खाली पडूस तर 2 तास हसेल बाहेर. हसण्यासाठी नाही कीर्तन, शिकण्यासाठी आहे. रम्मी खेळू नका, काही मेकअप पिकअप करू नका. एक दिवस सगळ्याला मात्र व्हावं लागणार. काही लोकांचे फोटो काढतात, स्टुडिओला जाणार, लोकेशन पाहणार, झाडामध्ये फोटो काढताना का त्याचे नुसते असे मोबाईल मध्ये नाही काढणार. मोठाले फोटो बनव, बॅरिकेड, आणि ते हॉलमध्ये लावणार घराचे. इकडून एक फोटो, तिकडून एक फोटो. आपण गेलो ना हॉलमध्ये बसलो, आपण पाहतो आणि ज्याचा फोटो आहे का तो खाली आपल्या शेजारी बसलेला असतो. खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शांबळाच्या लोळ्या, कपाला आड्या पडलेल्या. असंच दिसतो वरच. बराच वेळ पाहिल्यावर ते बराच वेळ आपण पाहिलं ना, वरच खालच्या सारखा चेहरा दिसतो आणि खालचं म्हातारं बराच वेळ आपल्याला म्हणतो बाबा मीच मीच. पैलवान होतो, पैलवान. लातूर मध्ये कुणाला ऐकत नव्हतं. चितपट करायचं, 1 नंबर काम होतं माझं. मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू.
काय झालास तू असंच महाराज. काल जसे आपण दिसत होतो तसे आज नाही, आज जसे दिसतो तसे उद्या नाही. क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला सगळी माणसं म्हातारी व्हायला लागली, नाहीच म्हातारी झाली सगळी. ऐका, सगळेची सगळे मरणार आहेत महाराज. काय गोड उपदेश. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. हे भरत, दोन ओंड त्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणा. रामायणातल्या कथा सांगता सांगता 10:30 वाजतील बघा. मला एवढंच सांगायचं, जा भरत अयोध्येत हो तू राजा रंक मी बनचा. 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. काय उपदेश आहे. जा राजा जा. एक भाऊ गादी सोडून आलाय, एक भाऊ गादी घेऊन निघालाय. यालाच तर बंधू प्रेम म्हणतात. एक विचाराचे भाऊ म्हणतात. एक भाऊ म्हणतोय गादी दादा तुझी आहे, एक भाऊ म्हणतो नाही गादा ही तुझ्या बापानं आपल्या बापानं तुम्हाला दिलेली आहे. एक विचार याला म्हणतात. माझी जातीचे भरत आणि राम एका विचाराचे बंधू आहेत, राम आणि लक्ष्मण एका विचाराचे बंधू आहेत, राम आणि जानकी एका विचाराचे पती पत्नी आहेत. भिन्न विचाराचे आहेत ना. रावण आणि विभीषण आहे, भिन्न विचाराचे आहेत. बघा खूप आहेत महाराज, भिन्न विचाराचे बंधू खूप आहेत, खूप आहेत. भावाला वाटतं माझ्या पुराण दारू पिऊ नये, माझ्या भावानं कधी वाईट वागू नये, पण भावाच्या समोर त्याचा भाऊ त्याच्या पायावर पिचकाऱ्या मारतो. हा भिन्न विचार आहे. भिन्न विचार नकोय, एक विचार पाहिजे. माझी जातीचे मज भेटो कोणी, भरतासारखा रामासारखा, जानकी रामासारखा, लक्ष्मण रामासारखा. माझी जातीचे मज भेटो कोणी. भिन्न विचाराचे पिता पुत्र आहेत. हिरण्यकश्यप नावाचा बाप आहे, त्याच्या पोटी नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. प्रल्हादासी पिता करीतो विचारे. माझ्या नगरीत देवाचं नाव घ्यायचं नाही, त्याच्या पोटी पोरगा भजन करणारा जन्माला येतो. हा भिन्न विचार आहे. हा नकोय, हा नकोय. मग माझी जातीची कोण पाहिजे. ऐका, कबीर महाराज नावाचा बाप आहे आणि कमाल नावाचा मुलगा आहे. कबीर महाराज म्हणतात वारकरी जेवले पाहिजे. पोरगा म्हणतो धान्य नाही ना घरात, माझा प्राण गेला तरी चालेल, वारकरी जेवलेच पाहिजे. माझी जातीचे मज भेटो कोणी. भरपूर माता आहेत दर्जी बोरगावच्या. सगळ्या मातांनी ऐका, भिन्न विचाराच्या माता पुत्र आहेत. कैकई आणि भरत. कैकईचा विचारी राजगादी भरताला, भरताचा विचारी राजगादी दादाला. हा भिन्न विचार आहे. एका विचाराचे माता पुत्र. जिजाऊ नावाची माता,
शिवाजी महाराज नावाचा मुलगा आहे. माझी जातीची मदलसा नावाची माता, तिचे 4ही लेकर आईचं ऐकून वनवासात जातात. एका विचाराची माता पुत्र आहे. आपल्या मराठवाड्याच्या पलीकडून नगर जिल्हा लागतो. नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे आणि पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव. त्या राळेगण सिद्धीला मागच्या वर्षी 2023 ला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा होता ना, वयाच्या 18व्या वर्षी त्यानं बॉडी बनवली, व्यायाम केला आणि आपल्या संभाजीनगरला शिकला आणि भारत देशाच्या मिलिटरीमध्ये नोकरीला लागला. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, 1 लाख पगार आहे. बाप त्याचा पोलीस मध्ये मुंबईला कामाला आहे, त्याला पण 1 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिना घरात येत होता. पण पोरगा असा म्हटला नाही की मी कशाला सीमेवर जाऊ. एका विचाराचे माता पुत्र ऐका, घरी घेऊन जा. 1 वर्षभर साखरे महाराजाचं कीर्तन ध्यानात ठेवा. रामायणातल्या सगळ्या कथा मी तुम्हाला सांगतोय. एका देशसेवकाची कथा सांगतोय, एवढी सत्य घटना आहे. ऐका रे दर्जी बोरगावकर, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका, 200 कीर्तन आहेत माझी. नारळी सप्तातली रोज 2-2 कीर्तन आहेत. रोजच्या कीर्तनात सांगतोय माझं घेऊन जा. ऐका रे दर्जी बोरगावकर. तो पोरगा सीमेवरती 2018 साली रुजू झाला. 19, 20, 21, 22, 23 अशी 5 वर्ष देशासाठी त्या पोरानं फक्त महिन्यात, वर्षातून 10 दिवस सुट्टी घ्यायची. वर्षातून 10 दिवस, बाकी सगळं देशासाठीच मारायचं. संपूर्ण जीवन देश. इतका सुंदर होता दिसायला, फार गोड महाराज. इतका राजबिंडा पोरगा, इतका गोंडस पोरगा, त्याचा चेहरा म्हणजे इतका सुंदर ना महाराज. आणि तो पोरगा देशावरती योगदान देत होता. मागच्या वर्षी 5 वर्षाची सेवा म्हणून तो कॅप्टन झाला. कॅप्टन 24 मराठा बटालियन मध्ये तो कॅप्टन झाला. त्याच्या हाताखाली 5000 पोरं आली आणि कॅप्टन झाला म्हणून त्याला सियाचीनच्या प्रदेशामध्ये ड्युटी लागली. आणि मागच्या वर्षी दिवाळीच्या सणाला तो घरी आला. ऐका रे, 2023 ची घटना आहे, 2 वर्षापूर्वीची. आणि 2023च्या डिसेंबर मध्ये त्याच्या आईनं दिवाळीला त्याला सगळे पदार्थ बनवले. माझा बाळ घरी येत नाही. त्याचे गालाचे चुंबन, त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आईनं. हे सौरभ, तू माझ्याकडे येत नाही रे बाळा, तो आमचा मुलगा आहे रे, आम्हाला तुझी खूप आठवण येते. माईनं त्याला जवळ घेऊन निनवलं. आणि नेमकं डिसेंबर महिन्यात कॅप्टन झाला तो पोरगा. हातामध्ये 2 बंदुक्या घेऊन देशाचं रक्षण करत होता. 5000 पोरं त्याच्या हाताखाली आली होती. ऐका रे दर्जी बोरगाव, प्रत्येकानं घरी घेऊन जा. लढत होता तो. आणि मागच्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये मोठी आपत्ती आपल्या देशावर आली. खूप बर्फ पडला महाराज, खूप बर्फ पडला. आज कुंभमेळ्यामध्ये खूप गर्दी झाल्यामुळं काही लोक चेंगराचेंगरीमध्ये गेली. बघा, अशा आपत्त्या येत असतात. तसं खूप बर्फ पडला. इतका बर्फ पडला, कंबरेपर्यंत जवानाचा बर्फ आला. हळूहळू पोटापर्यंत बर्फ आला, हळूहळू खांद्यापर्यंत बर्फ आला. बर्फ पातळ नव्हता. 0.3 तापमान झालं होतं. 0.3 मध्ये आपण जगू शकत नाही. 0.3 तापमान झालं होतं. एवढा बर्फ गोठून गेला होता. आणि त्या बर्फातही आपले पोरं हातामध्ये बंदूक घेऊन आपलं रक्षण करत. काय काय जवान आहेत महाराज. हे माझ्या बहिणींनो, हे माझ्या भावांनो, आठवण काढत जा बरं जवानाची. नुसती 26 जानेवारी पुरती नाही, 15 ऑगस्ट पुरती नाही. हो, खरंच त्यांना मुजरा करत जा. ज्या माय बापानं आपलं लेकरू सीमेवर दिलं, त्या आईच्या हाताने झेंडावंदन करत जा. त्या आईला असा मुजरा करत जा, तिला नमस्कार करत जा. आपल्यासाठी रे, आपल्यासाठी छातीवर गोळ्या झेलतात ती मुलं. आपल्यासाठी अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड, मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. काय मुलं आहेत महाराज. 25 वर्षाची, 24 वर्षाची, 30 वर्षाची, 35 वर्षाची. जाण्याचं वय का? अशा वयाची मुलं केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गुवा, पृष्ठवाल, मोबाईल नाही, फक्त देशासाठी उभी आहेत. हो, इथं आपला चिन्मयानंद स्वामीचा सप्ताह थाटात चालला. तो जर बाजूला झाला ना, आपल्याला सप्ताह करता येणार नाही. तो जर बाजूला झाला ना, आपली वारी होणार नाही. तो जर बाजूला झाला, आपल्याला कोणतंच काम करता येणार नाही. आपल्यासाठी उभी आहेत रे पोरांनो ती पोरं. आठवण काढत जा बरं.
मी रोज त्यांच्यासाठी रडणारा महाराज आहे, रोज कीर्तनात त्यांचं वर्णन करणारा महाराज आहे. ऐका रे, हो छातीवर गोळ्या येईपर्यंत लढतात. बर्फ आता पोटापर्यंत आला होता, बर्फ आता खांद्यापर्यंत आला होता, आता बर्फ डोक्यापर्यंत चढत चालला होता. पोरांचे श्वासोश्वास गुदमरायला लागले होते. काही पोरं मागे ओढली जात होती, काही पोरं वर सावधान केली जात होती, काही पोरांचे बर्फामध्ये अडकली म्हणून कॅप्टननी वर काढायला सुरुवात केली. ही सगळी पोरं बाजूला काढत असताना कॅप्टनला दरीमध्ये जाण्याचा योग आला. इतका बर्फ पडला, डोक्याच्या वर बर्फ गेला. त्या बर्फामध्ये श्वासोश्वास कोंडून गेला. 25 वर्षाच्या पोरानं देशाच्या मातीला ध्वजाला मुजरा करून आपला प्राण देशासाठी देऊन टाकला. 25 वर्षाचा पोरगा मुजरा करून गेला. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. सगळी ललकारी घुमली. कॅप्टन कुठं आहेत? हेलिकॉप्टर बोलवले, बॅटऱ्या बोलवल्या, खोरे बोलवले. खूप बर्फ बाजूला करायला लागली. कॅप्टनची बॉडी सापडली नाही. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. बोलता बोलता 8 दिवस गेले. कॅप्टनची बॉडी सापडली नाही. 9व्या दिवशी बॉडी सापडली. बोरगावकर पूर्ण गोठून गेली होती बॉडी. पूर्ण बर्फमय त्याचं शरीर झालं होतं. त्या बर्फातून शरीर बाजूला काढताना, करवतीनं हातोड्यानं त्याला कापताना त्या पोराचा एक हात कापावा लागला, पोराची छाती कापावी लागली, त्या सौरभचा एक पाय सुद्धा कापावा. अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली. 25 वर्षाच्या पोराची बॉडी दिल्लीवरनं पुण्याला आली. पुण्यावरनं लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्या राळेगणला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला जमली होती. सौरभावती अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम जय घोष करत होती. धावतच माय बाहेर आली. आईनं असं झेंडा सरकव आपल्या एकुलत्या एक बाळाला तिनं मिठी मारली. गालावून हात फिरवता फिरवता पाहिलं तर माझ्या बाळाचा हात नाही, माझ्या बाळाची छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही. माझा राजबिंडा पोरगा, एवढा सुंदर पोरगा, एवढा गोंडस पोरगा, माझ्या बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाची छाती कुठे, माझ्या बाळाचा पाय कुठे, हंबरडा फोडून आई विचारत होते. शासकीय इमामात जवान सांगत होते, आई तुमच्या बाळानं देशाच्या ध्वजाचं रक्षण करता करता बर्फामध्ये आपला जीव दिला. खूप दिवस सापडला नाही बाळ तुमचा. बर्फातून बॉडी बाजूला करताना हात कापावा लागला. अश्रूच्या धारा त्या आईच्या डोळ्याला लागल्या. ऐका गड्या, बापही रडला, आई पण रडली, सगळं गाव रडलं, सगळा तालुका रडला, सगळा जिल्हा रडला, महाराष्ट्र अजूनही रडतो. या घटनेला आता 2 वर्ष झाली. आता माझं कीर्तन होतं त्या गावामध्ये. मी कीर्तनाला गेलो, त्या आईला भेटायला गेलो. तर गंमत आहे का, ती आई 1 वर्षापासून हातानं जेवण करत नाही, हातानं जेवत नाही, हातानं घासच खात नाही. तिला जर तुम्ही विचारलं नाही का जेवत नाही, तर ती आई एकच उत्तर सांगते की माझ्या सौरभला हात राहिला नाही, माझ्या बाळाला हात राहिला नाही. मी जेवायला बसले ना महाराज, माझ्या तोंडाजवळ हात आला की माझ्या बाळाचा हात मला दिसतो. कोण सांगणार त्या आईला की आता तुझा पोरगा अशा गावाला गेलाय, तो परत कधी येणार नाही. हे सगळं झाल्यावर मी त्या आईला विचारलं, आई एवढं मोठं दुःख तुमच्या पदरात पडलं, आता तुम्ही देवाकडे काय मागता, काय इच्छा करता, काय इच्छा आहे महाराज त्या आईची? ऐका, त्या आई म्हणते एकच इच्छा करते, माझा एक पोरगा देशाच्या सीमेवरती ध्वजाचं रक्षण करता करता बर्फामध्ये अडकून गेला. आता मला एक मुलगी आहे, माझ्या मुलीनं व्यायाम करावा आणि त्याच्यासारखंच देश सेवेवरती जावं आणि देशाची सेवा करावी. एकदा जोरात म्हणा, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे, जे जे कार झाला पाहिजे. 4 कीर्तन केली मी 26 जानेवारीला. त्याच्यातली 2 कीर्तन कॉलेजला केली, महाराज कॉलेजला. सगळ्या तरुणांना भगतसिंह सांगितला. मी जर जास्त सांगायला लागलो तर मला रोडू आवरणार नाही. कधी 10:15 वाजले आपले कळालं नाही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, मुलगा ज्या विचाराचा आहे
देशाचं रक्षण करणारा आई सुद्धा त्याच विचाराची आहे. माझा पोरगा गेला म्हणून काय झालं, माझी दुसरी मुलगी सुद्धा सीमेवरती लढायला गेली पाहिजे. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझं एक कीर्तन तुम्हाला पहिलं येईल, धर्माचे पालन. ते एका सैनिकाचं कीर्तन आहे, 5-6 कोटी लोकांनी पाहिलेलं आहे. आणि त्या कीर्तनात एक 50,000 रुपये मी त्या वीरपत्नीला दिलेले आहेत. तुम्ही दिलेले पैसे काय मी माझ्या संसाराला नाही लावणार, तुम्ही दिलेले पैसे देश सेवेसाठी लावणार मी महाराज आहे. तुम्ही माझ्या घरी 1 तारखेला या. 1 एप्रिलला कार्यक्रम असतो. यावर्षी 1 एप्रिलला आहे. 10,000 लोक असतात. 1 एप्रिलला पुरुषोत्तम पाटलांचं कीर्तन यावर्षी आहे. गरीब मुलांना 10 लाख रुपये मी वाटणार आहे. मागच्या वर्षी 10 लाख रुपये जवानाच्या पत्न्यांना वाटले होते. दरवर्षी 10 लाख रुपये वाटायचा संकल्प आहे. ज्याला कोणी नाही, आई नाही, बाप नाही, अशी जी अनाथ मुलं आहेत अशी सगळी तयार केलीत मी आमच्या तालुक्यातली. ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना तुम्ही दिलेले पैसे दिले पाहिजे. नुसते तुमचे घ्यायचे नसतात, तुमचे घेऊन द्यायचे असतात. लक्षात ठेवा, देण्यासाठी आपल्याला मोठं केलेलं असतं देवानं. मी कशासाठी सांगतो, आई ज्या विचाराची त्या विचाराचा मुलगा आहे. त्याला एक विचार म्हणतात, माझी जातीचे माझं भेटो कोणी. भिन्न विचाराचे माता पुत्र सांगितले. एक विचाराचा जवान, एक विचाराची आई. खूप सांगता येतील अजून, भिन्न विचाराचे खूप आहेत महाराज. एका विचाराचे पाहिजे, माझी जातीचे माझं भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. महाराज 10:15 वाजले, कळलं आम्हाला तुमच्या जातीचा कोण असतं, कळालं तुमच्या विचाराचा असतो. भरतासारखा, रामासारखा, जानकीसारखा, आताच्या जवानासारखा. हो तानाजी, येसाजी, मुरारबाजी, कोंडाजी, तो बघ तो पलीकडचा. रायगड हवाय, कोंडाणा हवाय, मुरारबाजी हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पलीकडून आवाज आला, राज उडवायची, राज उडवायची, राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची. पलीकडून आवाज आला, राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता. पोरं 400 तयार झाले. भगवान शंकराचं मंदिर गाठलं, हातामध्ये गुलाल घेतला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती 400 पोरांनी बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो रो हो रो. आमचे 10-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय बाकीचे पाकिस्तानातले का म्हटले नाही? त्याचं कारण सांगतो. या धामण्यात रक्त थंड झालं, डबल भूक लागली राव मला. 2-4 चपात्या कवा गेल्या मिळ नाही मला. एवढ्या जोरात बोललो मी. माझी एक विनंती तुम्हाला, जेवढे पुरुष महिला, आता उद्या सप्ताह संपला, आता पुढच्याच वर्षी डायरेक्ट जगलो वाचलो, पुढच्या वर्षी हात वर करा सगळ्यांनी 2 अशी. वा वा सतीशराव, बघा बघा काय सुंदर भावले, काय कीर्तन झालं आजचं. वा वा चंद्रकांत दादा, वा दैपळे सर, वा वा. माझे जीवलग आले सगळे. शिवकर हात वर करा सगळ्यांनी. अय टाळकरी ओरिजिनल तुम्ही करा, मर्द आहेत ना, वा करा टाळकरी करा, कमी नाही तुम्ही करा, मर्द आहेत. वा काय सुंदर चित्र आहे. दाखवा रे जिवाळा, अय जिवाळा. अमोल दादा सगळ्याला दाखवा. आमच्या चिन्मयानंद स्वामी महाराजांचा काय सप्ताह झाला दर्जी बोरगावला. काय समाज, काय अन्नदान, काय कथा, काय कीर्तन, काय गावे. महाराष्ट्रात 1 नंबरचा सप्ताह म्हणजे चिन्मयानंद स्वामी महाराजांचा. वा रे वा लातूरकर, वा रे वा रेणापूरकर, काय गोड कार्यक्रम आहे. हात वर करा, टाळी वाजू नका, हात वर करा. ज्याचा हात वर आहे म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, कळू द्या लातूर जिल्ह्याला आमचा हिंदू कसा एकत्रित आहे. माळी कुंडी आम्ही वाटलो गेलो नाही, अजून आमची जात विभागली गेली नाही. किती राजकारण्यांनी भांडण लावू द्या आपल्यात, आपण भांडण करायचं नाही. हात वर करा, ज्याचा हात वर आहे त्यानं मी हरर म्हणतो. माईक वाल्या सहित महादेव म्हणा. काढा आवाज, हो रो हो रो. शिवाजी महाराज की जय. दयानंद स्वामी महाराज की जय. रेंज आली बघा, असा कडक माहोल झाला. 1 वर्षभर विसरत नाही बघा तुम्ही. आता असं गोड का, हा एक विचार आहे. तानाजी म्हटलं नाही मी कशाला जाऊ, शिवानावी म्हटलं ना मी नावीन मी कशाला जाऊ, बाजी प्रभू थोडी म्हणला मी ब्राह्मण मी कशाला जाऊ. असं नाही. म्हातारी मी तर म्हणलं का मी मुसलमान. अरे असं नाही. जो आहे तो एका विचाराचा आहे. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. महाराज संपली तुमची वेळ. तुमच्या जातीचा कोण असतं ते कळालं, पण तुमच्या जातीचा नेमका कसा असतो
आवडे जहारी कोण असतो जातीचा आवडेजा हरी खानकोड चालवर का आवडेजा हरी त्याला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त देव आवडतो बर का अंतरापासून आवडेजा हरी स्वतःच्या जीवापेक्षा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशवा आणून आवडे तुझी आणवाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासून या असा जो आहे गवळणी सारखा देव आवडावा उद्या जयवंत महाराज येतील बोधले बाबा तुम्हाला काल्याच्या कीर्तनात गवळणी सांगतील सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखील का कुणी सांगा माता शोभे पिंपळ पान मेघवर्णाईचा जाण त्याला म्हणते श्री भगवान तो मेघवर्ण आहे त्याच्या कपाळाला पिंपळाचं पान आहे असा जो जीवलग आहे असा ज्याचा आहे गवळणी सारखा शबरी माते सारखा भागवतातल्या द्रौपदी सारखा रामायणातल्या भरता सारखा रामायणातल्या केवटा सारखा रामायणातल्या जटायू सारखा खूप कथा आहेत असा जो कोणी आहे आवडेजा हरी अंतरापासून तो मला भेटला पाहिजे तो माझ्या जातीचा आहे तो माझी जातीची आवडेजा हरी ज्याला देव आवडतो देश आवडतो धर्म आवडतो तो कोणत्या जातीचा यापेक्षा तो आमच्या जातीचा आहे माझी जातीचे असा भेटावा असा जर भेटला नाही तर मग तया लागी जीव होतो कासावी भेटला तर मग सुपळा हा जन्म होईल आणि ज्या दिवशी भेटेल तुका म्हणे तोची सुदीन सोहळा तो सुदीन आहे धन्याजी दीन झाले संताचे दर्शन आज एका दिवसासाठी जरी पंगत घातली एका दिवसासाठी चिन्मयानंद महाराजांचं स्वरूप पाहिलं एक दिवसासाठी आला दर्जी बोरगावला आणि चिन्मयानंद महाराजांच्या मठामध्ये बसून जेवण केलं धन्याजी दीन
झाले संतांचे दर्शन. अहो ज्या वेळेत पाहिलं, ज्या काळात पाहिलं, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. ज्या वेळेत पाहिलं धन्य हे आनंदाची सापडली वेळ. संत सज्जन भेटली कृपाळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा उमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. किती सांगू, वेळेला धन्यता, काळाला धन्यता, दिवसाला धन्यता. म्हणून तुका म्हणे तोची सुदीन. तानाजी ज्या दिवशी भेटतो तो सुदीन. शिवानावी म्हणतो राजा मी जातो सुदीन. ऐका ऐका, द्रौपदी माता म्हणते माझ्या बोटाचं रक्त वायाला गेलं तरी चालेल, माझ्या दादाच्या बोटाचं रक्त नाही गेलं पाहिजे. कपाळाचं कुंकू फाडून लावते देवाच्या बोटाला, कपाळाचा पदर फाडून लावते. देव तिला लाखांनी साड्या पुरवतो. असा देव द्रौपदी, शबरी, सुदामा जेवढे म्हणून भाविक आहेत ते ज्या दिवशी भेटतील तुका म्हणे तोची सुदीन सोहळा. आता राहिलेलं तुमच्या गावात माझं 7:04 ला कीर्तन पानगावला, बरोबर. 7:04 संध्याकाळी 7 ते 9, अजून फिक्स नाही. 7 ते 9 ना, 7 ते 9 ला आमच्या पानगावला यांनी लई दिवसाचं घेऊन पुढे कथाच घ्यायची होती बरं का त्यांना. ते माझी तारीखच रिकामी नाही. 15 मे पर्यंत डायरीतच जागा नाही महाराज. काय करा, खूप फोन आले कथा बाबा, पण आता नाही बघा. हे लोक एक वर्ष आधीच घ्यायला लागले हो, त्यामुळे आता तारखी राहत नाही. पण 7:04 ला आता तानाजी जरा तिथे आल्यावर सांगतात, वेळ नाही राहिला. 10:30 वाजले. मला सकाळी इगतपुरीच्या जवळ त्या श्रीरामपूर शिंदेवाडीला कीर्तन आहे, सकाळी इथून 9:30 ला. ते रात्रभर महाराज शरीर राहिलं नाही. 38व्या वर्षी 2 गोळ्या सुरू झाल्या महाराज. शुगरच्या 2 गोळ्या खाव्या लागतात महाराज. का शुगर होऊन बसले. सकाळी कुठं उठायचं 10 ला, झोपायचं 3:30 ला, 4 काय हे महाराज. हे कीर्तनापायी शरीर खराब झालं महाराज. म्हणून कीर्तन वेळेत संपवायचं, वेळेत निघायचं, 2-4 तास रात्रीचं झोपायचं असं डॉक्टरांनी सांगितलंय. सकाळी चालायचं, नाही तर मग पुढचे कीर्तन होणार नाही. म्हणून बरं का 10:30 वाजले. एकच चरण मी तुम्हाला शिकवलं, कोणतं? माझी जातीचे मज भेटो कोणी. जाती भेद करू नका. मराठी माझा, वंजारी माझा, धनगर. अरे रे हात जोडून विनंती गड्या, गावगाडा बिघडून चाललाय. हे बघा आरक्षण भेटलं पाहिजे, त्याला अजिबात विरोध नाही. मिळालं पाहिजे, मराठ्याला मिळालं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी गावातला जाती भेद नाही पेटला पाहिजे. मराठी वेगळा, माळी वेगळा, त्याच्या दुकानावर नाही जायचं, याचा सारा. आणि कोणीच करू नका महाराज. कोणत्याच जातीला हे चांगलं नाही, कोणत्याच समाजाला चांगलं नाही. सगळा समाज एक विचाराचा. हे बघा इथं कुणाला कोणाची जात थोडी माहिती, इथं काय जातीवर कीर्तनकार थोडी घेतले नाही महाराज. हे चिन्मयानंद महाराजांचं व्यासपीठ आहे. इथं मी तुम्हाला या गादीवर सांगतो, जो कोणी जाती करील जातीचा विचार तो नरकात जाईल बरं. म्हणून नका गड्या, आपण एक विचाराचे बना. एवढा विचार जरी शिकून गेला तरी माझा प्रवास सुखाचा झाला. ज्ञानेश्वर बाबा सावरगावकर, पाठीमाग गरसोळी. घ्या. उठू नका झालं 5 मिनिटात होतंय. महिला मंडळ बसून घ्या. तो
आवडीचा अंतरापासून आवडीचा अंतरापासून